आत्ताची सर्वात मोठी बातमी मंत्री असलेले जे छगन भुजबळ आहे काही दिवसापासून नाराज आहे. पण त्यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी येवल्यामध्ये जाऊन एक सभा घेतली आणि त्या ठिकाणी ओबीसी बांधव त्याचबरोबर सर्व बांधव उपस्थित होते. त्यांनी म्हटलं आहे की हे बघा, मला जर मंत्रिपद मिळालं नाही तर तुमच्यासाठी उभा कोण राहील. रस्त्यावरची ही लढाई आहे, आपण रस्त्यावर ही लढाई घेऊन जाऊ, असं छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असं देखील म्हटलं आहे की काही जण बोलतात की लाडक्या बहिणीमुळे निवडून आलो आहोत. हा तुमच्या डोक्यातला भ्रम आहे, असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. की काहींना वाटतं की ओबीसीमुळे आधी निवडून आलो आहे आणि हे बघा आता निवडणूक लवकरच लागणार आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. की जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, ग्रामपंचायत आहे, सर्व निवडणुका आता होणार आहे आणि ही तर सुरुवात आहे. एक दोन निवडणुका झाले म्हणजे झालं नाही, आमची गरज लागणार आहे. आणि हे बघा, माझ्यावर अन्याय झाला आहे हे मला कळतं आहे, मला डावललं जातं आहे आणि हे बघा तुमच्यासाठी कोण उभा राहील, असं देखील छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना उद्देशून म्हटलं आहे.